मराठा चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक क्रीडा सोहळा चंद्रपूरच्या भूमीत संपन्न झाला। दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रन फॉर इन्स्पिरेशन रन फॉर बाळूभाऊ या संकल्पनेवर आधारित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार भद्रावती ते पडोली चौक चंद्रपूर या मार्गावर पार पडलेल्या या ऐतिहासिक धावण्याच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व गर्दी करत मोठा उत्साह दाखवला। संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व गर्दी करत मोठा उत्साह दाखवला। तर विशेष आकर्षण म्हणून छोटूलाल सोमलकर यांनी आपल्या वाहनावर तिरंगा लावून या संपूर्ण मॅरेथॉन रॅलीचे अत्यंत दिमाखात नेतृत्व केले। या चुरशीच्या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या धावपटूंनी आपला कस लावला, ज्यामध्ये खुल्या गटात मुंबईच्या सचिन यादव यांनी अव्वल स्थान पटकावत 1 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक आणि मानाचा किताब आपल्या नावे केला। याच गटात नागपूरच्या राजन यादव याने द्वितीय क्रमांक मिळवून 51,000 रुपयांचे बक्षीस आणि नागराज खुडसंगे याने तृतीय क्रमांक पटकावून 31,000 रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले। महिला स्पर्धकांसाठी ठेवण्यात आलेल्या विशेष बक्षिसांमध्ये चंद्रपूरची साक्षी पोलीसवार हिने प्रथम, अभिलाषा भगत हिने द्वितीय आणि श्रद्धा थोरात हिने तृतीय क्रमांक पटकावला। तसेच अचल रमेश कुंदकर हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला। हा उपक्रम जिल्ह्यातील आणि राज्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि आरोग्याविषयी जागरूक राहण्यासाठी मोठी प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला। ही स्पर्धा आपण मोठ्या लेवलवरतीच दरवर्षी घेत असतो, पण काही विशेष पारितोषिक आपण जिल्ह्यातील म्हणजे लोकसभा क्षेत्रातील जे काही स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि महिलांसाठी विशेष पारितोषिक देखील या ठिकाणी आयोजित केलं। आणि हे करत असताना आता सहभागी झालेले जे काही स्पर्धक आहे, काही स्पर्धक जिंकेल, काही हरेल, पण असं नाही हरणाऱ्यांनी कधी हार मानू नये। आणि एकदा हरलो म्हणजे आयुष्यात आपण सगळ्याच गोष्टी हरलो असं नाही, प्रयत्न जर का केला तर परत यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी जी स्पर्धा आयोजन केलेलं आहे, मला विश्वास आहे की स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी चालू केलेला हा लोकसेवेचा वसा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यांच्या सगळ्या कामातून प्रेरणा घेत नक्की आपण या ठिकाणी तो कायम कसा ठेवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करू।